पृथ्वी शेषनागावर नव्हे, कष्टकऱ्यांच्या खांद्यावर उभी आहे. अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा छगन भुजबळ यांनी केला गौरव. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांनी सांगितले की झाड पडल्यामुळे पूर्वीचा पुतळा नुकसानग्रस्त झाल्याने नव्याने 11 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. भुजबळ यांनी म्हटले, अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी भरीव कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे त्यांनी अल्पायुष्यात समाजाला मोठी दिशा दिली. पृथ्वी शेषनागावर उभी आहे हे आम्ही कधी पाहिलं नाही, पण अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले की पृथ्वी कष्टकऱ्यांच्या खांद्यावर उभी आहे असं सांगत त्यांनी अण्णाभाऊंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या योगदानाचा तसेच महात्मा फुले यांच्या कार्याला झालेल्या विरोधाचा उल्लेख केलेला आहे. सर्व शिक्षित माणसे सुसंस्कृत असतातच असे नाहीत, तर अनेक अशिक्षित माणसेही सुसंस्कृत असतात असंही ते म्हणाले. वाटेगावातून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिभेला रशियातूनही निमंत्रण मिळाले आणि याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. अण्णाभाऊ साठे फार शिक्षण झालं नाही, 4थी पास. वाटेगावावरून चालत 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 पोट भरण्यासाठी हा गरिबीतला मनुष्य हा मुंबईला येतो. मुंबईची परिस्थिती पाहतो. लाल बावटा त्यावेळेला जोरात होता. गोरगरिबांचं काम करणारा, कामगारांचं काम करणार, त्यांच्याबरोबर काम करतो, पोवाडे लिहितो. कम्युनिस्ट पक्षाबरोबर सुद्धा काम करतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तर त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो. शिक्षण कमी असलं तरी किती पुस्तक संपदा त्यांची आहे. आपल्या लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या, विमुक्त, दलित, बहुजन समाजाला त्यांनी आवाज दिला. हे केवळ साहित्यिक नव्हते, ते एका युगाचे नाव होतं आणि ते संघर्षाचं प्रतीक होतं. अन्यायाच्या विरुद्ध लढणारे निर्भीड योद्धा होता अण्णाभाऊ साठे. किती बोलावं तेवढं कमी आहे. त्यांनी त्या मुंबई शहरात आणि या सगळीकडे जे आहे गोरगरिबांची उपासमार, दारिद्र्यमार, संघर्ष सगळं त्यांनी स्वतः अनुभवला आणि त्यातून अण्णाभाऊ साठे नावाचा एक मोठा चरित्रकार उभा राहिला. त्यांच्या साहित्यामध्ये कृत्रिमता नाही, केवळ कल्पना नाही, तर जिवंत माणसाचं जीवन आहे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं, कारण मी कोणाच्या अंधश्रद्धेवर काही जास्त बोलत नाही, परंतु लोक म्हणतात की ही पृथ्वी जी आहे ही शेष नागाच्या फण्यावर उभी आहे. आता मी तर काय पाहिलं नाही. अनेक वेळा आता हे आपले सगळे जातात, उपग्रह जातात, वरती जातात. काय आता मी त्या स्मृती विल्सन वगैरे पण गेलं, पण कधी नाक काय तिथून काय दिसला नाही मला. पण त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर उभी नाही, ही गोरगरिबांच्या, श्रमिकांच्या खांद्यावर ही पृथ्वी उभी आहे. साधी गोष्ट आहे ना. बघा ना, अगोदर काय असेल, फक्त पृथ्वी असेल आणि मग ही माणसं गोर गरीब जन्माला आली. मग कोणी रस्ते बांधले, कोणी घरं बांधली, कोणी आणखी काय केलं, सगळं करणार. शेवटी हे सगळं केलं कोणी? श्रमिकांनी केलं. पैसे वाले खूप असतील, पण हे उभं केलं कोणी? जग गरीब माणसाने, श्रमिकांनी. आणि म्हणून ते म्हणतात ही पृथ्वी या श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.